म्हटलं तो विद्यार्थी काय करतोय माहिती का तुम्हाला सध्या? सर म्हटले काहीच माहिती नाही. म्हटलं सर, तो विद्यार्थी आपण ज्याच्या कार्यक्रमाला आलो ते शंकर महादेवन आहे. संतजन हो, ही 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 जादू सद्गुरूची आहे. या भुके परिवारामध्ये सर ते अमृतने अनुभवतो. म्हणजे कदाचित शंभूनं ठरवलं असतं तर त्याचं संगीतामध्ये त्यानं करिअर निश्चित केलं असतं. आता त्याचा मुलगा अनुभवतो. म्हणजे फडके सरांमुळं मला त्याच्या मुलाबरोबर खेळता येत. म्हणजे काय माहिती का, आजोबा होण्याची एक नशा वेगळीच असते महाराज. म्हणजे आजोबाच्या जीवनातला ना तो पहिला आणि शेवटचा मित्र असतो. पहिला आणि शेवटचा विश्वच वेगळं. एवढ्याशा ढेकळावर या ब्रह्मांडात आपण बसलोय आणि कशाशी वय, कशाशी दुश्मनी. आनंद या जीवनाचा सुगंध आपण करतो. बाबाजींनी सांगितलेली गोष्ट आठवते बरं का. म्हणजे बाबांजींना नातीने विचारले, बाबा तुमची मिशा खाली का असतं, अशा रुबाबदार वर का होत नाही. मेघावर पण पाहिलं सर बरं का. त्या क्षणाला बाबाजी उभे राहिले. बाबाजी म्हटले क्या करू, मेरे बच्चे मेरे सुनते नाही. संत जनावर ही जागा तशी आहे महाराज, असं उकळे मारतात. स्टेज महाराजांचं क्षमा मागतं की मी वेळेमध्ये येऊन जास्त वेळ घेतला. सर्वांना या ऋतुश्वरीच्या पावनभूमीमध्ये आपण आला. सर्वांना सात संघाच्या वतीनं विनम्र असं अभिवादन, विनम्र असा धन्यरंकार आणि शौर्याला लाख लाख शुभेच्छा. थांबतो, प्रेमाने बोला.